नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. फक्त एका दिवसाच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राची सर्वात महत्वाची जीवनवाहिनी ठप्प झाली. मुंबई पुणे दुर्गती मार्गावरील भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरही परिणाम झाला, तर पुणे लोणावळा घाट विभागात रेल्वे मार्गावर माती आणि दगड आल्याने अनेक रेलगाड्या रद्द किंवा वळवाव्या लागल्या. हजारो प्रवासी तासनतास अडकले. उद्योगांचं कामकाज विस्कळीत झालं आणि प्रशासनाला बचाव कार्य सुरू करावं लागलं. हा प्रसंग केवळ एका पावसाची बातमी नाही, हा आपल्या विकासाच्या मॉडेलची कठोर परीक्षा आहे. आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हजारो कोटी रुपये खर्च करून आपण नेमका कोणता विकास उभारला आहे किंवा उभारत आहोत. जर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी पुणे एकाच मुसळधार पावसामुळे एकमेकांपासून तुटत असतील, तर आपण स्मार्ट सिटी उभारत आहोत की स्टक सिटी? मुंबई आणि पुणे हे भारतातील सर्वात महत्वाचे आर्थिक कॉरिडॉर मानले जातात. आयटी, ऑटोमोबाईल उत्पादन, स्टार्टअप्स, वित्तीय सेवा आणि निर्यात क्षेत्रासाठी या दोन शहरांमधील अखंड संपर्क अत्यंत महत्वाचा. दररोज लाखो नागरिक, हजारो मालवाहू ट्रक, औषध उद्योग, उत्पादन उद्योग आणि ई कॉमर्सची वाहतूक या मार्गावरून होते. अशा परिस्थितीत या मार्गावरील कोणताही मोठा अडथळा संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. आता मी तुम्हाला थोडं मागे घेऊन जाते. गेल्या काही वर्षातील विकासाकडे पाहूयात आपण. महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई पुणे परिसरात पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व खर्च करण्यात आला. मुंबई पुणे दुर्गती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पासाठी सुमारे 6,695 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. या प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 23 किलोमीटरनी कमी होईल, प्रवासाचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल आणि घाटातील धोकादायक वळणांना पर्याय उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला. याच काळात अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्सफर हार्बर लिंक सुमारे 17,800 कोटी खर्च करून उभारण्यात आला. पुणे मेट्रो, मुंबई कोस्टल रोड, पुणे रिंग रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग, गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन आणि इतर अनेक प्रकल्प जलद कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील विकास या नावांखाली राबवले गेले. याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांची निवड स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत करण्यात आली. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, सीसीटीव्ही नेटवर्क, डिजिटल मॉनिटरिंग, ई गव्हर्नन्स, सार्वजनिक वायफाय, स्मार्ट रस्ते आणि विविध तंत्रज्ञान आधारित सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. पण आजचं वास्तव नक्की काय सांगतं? एका तीव्र पावसाच्या घटनेनंतर मुंबई आणि पुणे यांच्यातील रस्ते, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होते. हजारो कर्मचारी कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. उद्योगांची पुरवठा साखळी अडखळते. विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक आणि सामान्य नागरिक तासनतास अडकून पडतात. मग प्रश्न पडतो, स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय? केवळ सीसीटीव्ही, वायफाय, डिजिटल स्क्रीन आणि मोबाईल ऍप्स ही संकटाच्या काळातही नागरिकांचं जीवन सुरळीत ठेवणारी सक्षम पायाभूत व्यवस्था? विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या मिसिंग लिंक प्रकल्पाजवळील भूस्खलन झाल्याची माहिती. इथे एकच गोष्ट स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या सार्वजनिक गुंतवणुकीनंतर नागरिकांचा प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. या प्रकल्पांचं डिझाईन भविष्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन तयार करण्यात आलं होतं का? ड्रेनेज व्यवस्था पुरेशी होती का? उतारांच्या स्थिरतेचं म्हणजेच स्लोप स्टेबिलिटीचं स्वतंत्र ऑडिट झालं होतं का? मान्सून पूर्व सुरक्षा तपासण्या वेळेत पूर्ण झाल्या होत्या का? या प्रश्नांची उत्तरं पारदर्शकपणे आता समोर येणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षात आपण वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर
ईज ऑफ लिव्हिंग, मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी, स्मार्ट सिटी आणि विकसित भारत यासारख्या घोषणा सातत्याने ऐकतोय. पण एक सामान्य नागरिक आज वेगळाच प्रश्न विचारतो. जर एका मुसळधार पावसामुळे रस्ते बंद होत असतील, रेल्वे थांबत असतील, वाहतूक विस्कळीत होत असेल आणि संपूर्ण आर्थिक कॉरिडॉर अडखळत असेल, तर आपण ज्या विकासाचा अभिमान बाळगतो तो किती टिकाऊ आहे? आज हवामान बदल ही केवळ भविष्यातील भीती नाही. भारतीय हवामान विभाग आणि अनेक वैज्ञानिक संस्था वारंवार सांगतात की अतिवृष्टीच्या घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत आहे. त्यामुळे प्रश्न केवळ पावसाचा नाही, तर बदलत्या हवामानासाठी आपल्या शहरांची तयारी किती आहे याचा आहे. 100 वर्षापूर्वीच्या निकषांवर उभारलेली पायाभूत सुविधा आजच्या हवामानात पुरेशी ठरेल का? की आता शहरांचं नियोजनच नव्याने करावं लागेल? विकास म्हणजे केवळ कोणता उद्घाटन समारंभ, फीत कापणं किंवा भव्य प्रकल्पांची घोषणा नाही. विकास म्हणजे नागरिकांचा विश्वास, आणि तो विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा सार्वजनिक पायाभूत सुविधा केवळ एका चांगल्या हवामानात नव्हे तर संकटाच्या काळातही सक्षमपणे उभ्या राहतात. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच हवामान प्रतिरोधक इन्फ्रास्ट्रक्चर. स्मार्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे एका मार्गावर संकट आलं तर दुसरी व्यवस्था तात्काळ सुरू होणं. स्मार्ट शहर म्हणजे संकटातही न थांबणारं शहर. आणि आज एका पावसातच शहर बंद, शाळा बंद. आज दोषारोप करण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे योग्य प्रश्न विचारणं. आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था घडवत आहोत, पण त्याचवेळी हवामान बदलाच्या नव्या वास्तवाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली लवचिक, सुरक्षित आणि टिकाऊ पायाभूत सुविधा आपण उभारतोय का? की अजूनही विकासाची व्याख्या आपल्यासाठी फक्त मोठ्या प्रकल्पांच्या घोषणांपुरती मर्यादित आहे? हा प्रश्न सरकारसाठी आहे, विरोधकांसाठी आहे, अभियंत्यांसाठी आहे, शहरी नियोजकांसाठी आहे आणि आपणा सर्वांसाठी आहे. कारण विकासाचा खरा अर्थ नागरिकांच्या सुरक्षिततेत, विश्वासात आणि संकटाच्या काळातही न थांबणाऱ्या व्यवस्थेत असतो. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात आता हवामान प्रतिरोधक म्हणजेच क्लायमेट रेझिलियंट पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर हा विषय महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.